नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवलेले आहेत मस्त टेस्टी असे मोमोज। मस्त असे कोबी आणि गाजराचे सारण बनवून हे मोमोज मी बनवलेले आहेत। एकदम झटपट होतात आणि खाण्यासाठी एक नंबर असे टेस्टी लागतात। एवढे मस्त असे मोमोज तयार होतात। बाहेरच्यापेक्षा हे घरी बनवा, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। खूप मस्त आणि खूप टेस्टी ही रेसिपी आहे। त्यासाठी सर्वात अगोदर ही चटणी मी बनवलेली आहे। चटणीसाठी मी इथे 5 असे टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आणि 7-8 ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे मी 10 मिनिटांसाठी शिजून घेणार आहे। आता गॅसवर ही कढई ठेवलेली आहे। आता यामध्येच मी अद्रक आणि लसूणही टाकलेला आहे। अशा प्रकारे थोडंसं मीठ टाकून हे 10 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर हे लगेचच शिजले जाते। अशा प्रकारे आता शिजून झालेले आहे। टोमॅटोचे वरचे साल काढलेले आहेत। थंड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून याची मी चटणी बनवून घेतलेली आहे। आता चटणी फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये अद्रक आणि लसूण टाकून फोडणी दिलेली आहे। आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेली चटणी तडका देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने चांगलं अद्रक आणि लसूण परतल्यानंतर अशा प्रकारे चटणी टाकून घेतलेली आहे। आता मस्त याला मिक्स करत घट्टपणा करून घ्यायचा आहे। अगदी 5 मिनिटातच याला असं छान असा घट्टपणा येऊन चटणी ही मोमोजसाठी परफेक्ट अशी तयार आहे। आता इथे मी अशा प्रकारे मैद्याचा पीठ हे मळून घेणार आहे। सर्वात अगोदर मैदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून थोडं पाणी टाकत जाऊन अशा प्रकारे मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे। मस्त असा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। मध्ये तेलाचा हात लावून छान मऊसूत असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याला 10 मिनिटां झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। तोपर्यंत इकडे मी अशा प्रकारे सारण बनवण्यासाठी एक मोठा कोबी घेतलेला आहे आणि 2 छोट्या साईजचे गाजर घेतलेले आहेत। अशा प्रकारे कोबी छान स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गाजराचे वरचे साल हे काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बारीक असा खिसणीने छान कोबीचे खीस करून घ्यायचा आहे। एकदम झटपट खीस तयार होतो आणि अशा प्रकारे बारीक अशीच खिसणी मोमोज बनवण्यासाठी वापरायची आहे, ज्यामुळे परफेक्ट असं मोमोजसाठी हे सारण तयार होते। त्याचप्रमाणे गाजरही मी खिसून घेतलेलं आहे। आता गाजर आणि कोबी खिसून झाल्यानंतर त्यामधले पाणी काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण यामधले पाणी काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मोठ्या ताटामध्ये अशा प्रकारे सुट्ट करून घ्यायचं आहे। याच पद्धतीने कोबीमधलेही मी पाणी काढून घेतलेले आहे आणि मोठ्या ताटामध्ये सर्व कोबी आणि गाजर छान एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये टाकण्यासाठी ब्लॅक पेपर आणि मी इथे अद्रक आणि लसणाचे छोटे असे काप करून घेतलेले आहेत ते टाकणार आहे आणि चवीसाठी कोथिंबीर। अशा प्रकारे थोडंसंच मी इथे याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकलेला आहे आणि अशा प्रकारे बारीक असे काप करून घेतलेले अद्रक आणि लसूण, त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ सर्व आता छान एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मस्त हे सारण तयार झालेलं आहे। एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी खूप अशी टेस्टी ही मोमोजची रेसिपी आहे। तुम्हीही नक्की घरी एकदा ट्राय करून पहा। झटपट असे सारण तयार झालेले आहे। 10 मिनिटं झाले आहेत। मस्त असे हा गोळा भिजत ठेवलेला होता, मस्त असा मऊसूत झालेला आहे। आता याचे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। सर्व पिठाचे मी गोळे अशा प्रकारे करून घेणार आहे। सर्व असे गोळे बनवून झाल्यानंतर याच्या गोल अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। त्यासाठी सर्वात अगोदर अशा प्रकारे जेवढे होतील तेवढे याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता सर्व गोळे तयार झाले आहेत। आता एक गोळा घेऊन मी अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून छान याला गोल असा आकार देणार आहे। मीडियम अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळ ठेवलेली नाही आणि एकदम जाडही ठेवलेली नाही। मीडियम अशी या पद्धतीने पुऱ्या सर्व मी बनवून घेणार आहे। आता इथे मी सर्व एकत्र
5-7 एकदा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता एक एक करून याला मोमोजचा आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार देण्यासाठी अशा प्रकारे एका साईडने दुमडत जाऊन पूर्ण अशा घड्या पाडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर साईडला उरलेला भाग हा पूर्ण जे आपण घड्या पाडलेल्या आहेत त्याच्यावर चिकटून द्यायचा आहे। लगेचच मोमोजचा आकार हा तयार होतो। पहा एकदम झटपट आणि खूप हा सोपा प्रकार आहे। लगेचच हे बाहेरच्यासारखे मोमोजचा आकार हा तयार होतो। त्याच पद्धतीने मी इथे दुसराही मोमोज तयार करून घेणार आहे। पहा लगेचच याला मोमोजचा आकार देऊन घेऊन दाब देऊन अशा प्रकारे झटपट असे सर्व एकामागे एक 5-6 असे मी मोमोज बनवून घेतलेले आहेत। पहा अशा प्रकारे खूप जास्तही सारण न टाकता मीडियम असं मोमोज हा छान असे बनेल या पद्धतीने सारण टाकून छान मस्त असा आकार देऊन घ्यायचा आहे। आता कढईमध्ये मी पाणी ठेवलेले होते। आता छान पाण्याला उकळी आलेली आहे। आता जाळीवरती मोमोज हे शिजण्यासाठी ठेवलेले आहेत। अगदी 10 मिनिटातच हे मोमोज तयार होतात। पहा अशा प्रकारे सर्व मी मोमोज ठेवलेले आहे। आता याला मी ब्रशनी तेल लावून घेणार आहे। तेल लावल्यामुळे मोमोजला तडा जात नाही किंवा मोमोज हे चिरा पडत नाहीत। पहा अशा प्रकारे त्यामुळे व्यवस्थित असं सर्व बाजूंनी मोमोजला ब्रशनी तेल लावून घ्यायचे आहे। आता झाकण ठेवून 10 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। पहा मस्त असे हे मोमोज शिजून तयार झालेले आहेत। पहा मस्त याला सुगंधही सुटलेला आहे। परफेक्ट असे 10 मिनिटातच मोमोज शिजून पहा तयार झाले आहे। चेक करण्यासाठी अशा प्रकारे साईडचा कॉर्नर हा मोमोजचा तोडून पाहायचा आहे। तो सहज तुटला जातो म्हणजे मोमोज हे शिजलेले आहेत। आता मी एका डिशमध्ये हे काढून घेतलेले आहेत। पहा किती मस्त हे मोमोज तयार झालेले आहेत। परफेक्ट अशी याला आकारही आलेला आहे। आता एका डिशमध्ये तयार केलेली चटणी आणि मोमोज मी सर्व केलेला आहे। अशा प्रकारे टोमॅटोची मस्त अशी चटणी आणि मोमोज मस्त असे हे टेस्टी रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता। हा मस्त आता मी इथे एक तोडून तुम्हाला दाखवत आहे। एकदम मस्त आतपर्यंत छान असे वाफवलेले आहेत आणि सारणे एकदम परफेक्ट असं टेस्टी झालेलं आहे। एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे इथे हे मोमोज तयार झालेले आहेत आणि एकदम बाहेर भेटते तशाच प्रकारे ही टेस्टी अशी चटणी ही खूप सोपी मी करून दाखवलेली आहे। तुम्ही नक्कीच या पद्धतीने मोमोज आणि चटणी बनवून नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की एकदा लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन क्विक आणि इझी रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।